आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काही लोक सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। नाव न घेता सत्तार यांचा रावसाहेब दानवेंवर निशाणा। तर संभाजीनगरमध्ये गुंडगिरी, संभाजीनगरात जाऊन काम करणार, गुंडगिरी संपवणार, सत्तारांची प्रतिक्रिया। पुढच्या 2.5 वर्षात काय होईल माहित नाही। सत्कार समारंभात सत्तारांचं मंत्रिपदावर भाष्य। 2.5 वर्ष थांबावं लागेल असं मला शिंदेंनी सांगितलं, सत्तारांचं विधान। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 11 नक्षलवादी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला आत्मसमर्पण। गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। तर 75 वर्षांनंतर गावात एसटीची बस, तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवारांचं विठुरायाकडे साकडं। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया। सहकारी आणि आणखी एक व्यक्तीमध्ये आल्याने मंत्रिपद हुकलं। मात्र पुढच्या 2.5 वर्षांनी जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊ। मंत्रिपद न मिळाल्याने अर्जुन खोतकरांकडून खंत व्यक्त। तर मंत्रिपदाचेही संकेत। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी। 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल।